तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर शहरातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि असुविधा लक्षात घेऊन मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी 20 ऑगस्टच्या दुपारी 4:30 वाजता लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली। यावेळी रुग्णालयातील परिस्थिती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली। आमदार रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना तिथे नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली। मात्र अनेक डॉक्टर आणि इतर महत्त्वाचे कर्मचारी गेल्या 8 दिवसांपासून गैरहजर असल्याचे समोर आले। हजेरी पत्रकाची तपासणी केली असता त्यातही अनियमितता आढळली। नागरिकांनी आपल्या व्यथा आमदारांसमोर मांडल्या। वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली। असा हलगर्जीपणा चालणार नाही। या परिस्थितीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार पिंपळे म्हणाले, अकोला जिल्ह्यात हे रुग्णालय दुसऱ्या क्रमांकावर आहे, तरीही येथील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा एखाद्या मोठ्या अपघाताला किंवा गंभीर घटनेला आमंत्रण देऊ शकतो। रुग्णांच्या आरोग्याशी असा खेळ चालणार नाही। त्यामुळे तात्काळ या गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश आमदार पिंपळे यांनी दिले आहेत। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। आज एका पेशंटचा फोन आला की डॉक्टर अवेलेबल नाही आणि याच्या पहिले मी तक्रारी आल्या होत्या। तर RMO नेवाळे साहेबांना मी सूचना केली होती की मी अकस्मात दवाखान्याला भेट देईन आणि ज्या तक्रारी आलेल्या आहे त्या तक्रारीची शहानिशा करीन। त्या अनुषंगाने जशी आज एका कार्यकर्त्याने फोन केला की इथं डॉक्टर अवेलेबल नाही आहे, म्हणून मी इथं जेव्हा आलो 4:30 वाजता तर प्रकर्षाने एक बाब अशी लक्षात आलेली आहे की अनेक लोक टाइमच्या पहिले घरी चालले गेले। अनेक लोकांनी आज सांगतो सुट्ट्या टाकल्या, पण त्या हजेरी पटावर त्यांच्या 8 तारखेला हजेरीच नाही आहे। म्हणजे कुठेतरी त्या हजेरी पटामध्ये घोळ आहे, कारण ड्युटीवर आहे का नाही आहे हे आपल्याला समजते की तो हजेरी पटावर सही असली तर म्हणजे असला तर प्रेझेंट लिहायचं, नसला तर ऑप्शन लिहायचं, पण तिथं कसा कोणताच उल्लेख झालेला दिसत नाही। आता काही लोक संपावर गेले, त्यांनी सांगितलं, पण प्रकर्षाने एक गोष्ट जाणून राहिलेली आहे की काही जण डेप्युटेशन असलं तरी जे कार्यरत आहे ते आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून राहिलेलं आहे। हे गोष्ट मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, कारण अकोला जिल्ह्यामध्ये मेन हॉस्पिटल जर सोडलं तर लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालय हे सगळ्यात मोठं रुग्णालय आपल्या मूर्तिजापूरचं आहे। आपण या रुग्णालयाच्या सोयीसाठी शासनाच्या पासून प्रायव्हेट व्यक्तिगत अनेक निधी आपण आणून गोरगरीब पेशंट जनतेले इथं आरोग्याची सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण डायलिसिस आणली, CT स्कॅन आणली, म्हणजे जे कुठे नाही आहे आपण ऑक्सिजन प्लांट आणलेला आहे, ड्युरा सिलेंडर आणले आहे, सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहे। पण शेवटी सगळ्या वस्तू असल्या पण त्याचे तज्ञ नसले तर त्या वस्तू फक्त शोभेच्या असतात। आता ज्या लोकांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे त्या लोकांनी प्रामाणिक आपली कर्तव्य पार पाडले पाहिजे। तर काही अधिकारी प्रामाणिक कर्तव्य पार पाडून राहिले, पण दुर्दैवाने सांगायला लागते याच्यात माझी चूक झाली असं म्हणायला लागेल, कारण मी जरा खूप जास्त विश्वास ठेवतो की बा खूप चांगलं काम चालू आहे, खूप चांगलं काम चालू आहे। पण ज्यावेळेस तक्रारी आल्या आज पाहिलं तर निश्चितच काही उणिवा इथं आहे। या उणिवाच्या संदर्भात मी CS मॅडमशी बोललेलो आहोत, लेखी पत्र सुद्धा देणार आहोत। जिथं घोर होता तिथं मी आता अक्षरी सह्या नव्हत्या तिथं मी रेष वळलेली आहे आणि जे कुणी आज याच्यात दोषी सापडला त्यांच्या 15 दिवसा पगार कापावा, त्यांना पनिशमेंट म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी आणि एखादा मजूर असेल तर तो तात्काळ हलवावा अशी सूचना मी आज CS मॅडमने केलेली आहे। आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण इथं हजर होता, काही गोष्टी चांगल्या आहेत, पण ज्या आता उणिवा आहे त्या लगेच एक 15 दिवसानंतर मीटिंग घेऊन प्रशासकीय अधिकारी असतील, प्रशासन असेल, या सगळ्यांच्या समवेत बोलावून यंदा एक तंबी देऊन त्यांच्यावर कारवाई करून एक चानस द्यायचा प्रयत्न करेन, नाहीतर नवीन स्टाफच्या संदर्भातला पाठपुरावा करेन आणि मूर्तिजापूरकरांना आरोग्याच्या बाबतीत जे प्रथा परंपरेनं चांगल्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला, याच्यात कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही असा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगू इच्छितो। जय हिंद।